हां, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज बघणार आहोत पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आपले जे एलिमेंट्स याला कसं क्लासिफाय करायचं, त्याच्या अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टी, त्याच्या प्रॉपर्टीनुसार क्लासिफिकेशन करायचं. आता बघा, हा जो पॉईंट्स आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स दुसऱ्या चॅप्टरमधला हा पहिला पॉईंट आहे, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता बघा, सुरुवातीला 18व्या शतकात आपल्याकडे जवळपास फक्त 30 एलिमेंट होते, जे की मोजकेच आहे, काही फार जास्त नाही. आणि मग जसं जसं विज्ञान वाढत गेलं, जसं प्रयोग होत गेले, तसं तसं आपल्याला नवीन एलिमेंट हे माहिती होत गेले आणि आपण नवीन एलिमेंट त्यात ॲड होत गेले. मग आता हे 118 एलिमेंट, आता या एलिमेंटपैकी 118 पैकी जवळपास काय आहे, 90 काय आहे, मेटल्स आहे. 90 हे जे आहे ते मेटल्स आहे आणि जवळपास 17 जे आहे ते काय आहे, नॉन मेटल्स आहे, नॉन मेटल्स. आणि 7 जे आहे ते काय आहे, मेटॅलॉइड्स आहे. मेटॅलॉइड्स म्हणजे जे दोघांची प्रॉपर्टी दाखवतील. आता हा टोटल आकडा किती झाला, 114 झाला. आणि जे नंतरचे 4 जे ते सुपर हेवी एलिमेंट्स आहे. बघा, मी परत एकदा सांगतो की आपल्याकडे जवळपास 118 एलिमेंट्स आहे, त्यापैकी 90 काय मेटल्स आहे. मेटल म्हणजे जे की हीट आणि इलेक्ट्रिक करंट वाहून नेतात असे मेटल्स. नॉन मेटल जे की बॅड कंडक्टर आहे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे, ते आहे 17. आणि मेटॅलॉइड्स जे ज्याची प्रॉपर्टी दाखवतील, मेटल आणि नॉन मेटल, ते आहे जवळपास आपल्याकडे 7. आणि जे उरलेले जे 4 एलिमेंट्स ते 4 एलिमेंट्स त्याला आपण सुपर हेवी एलिमेंट्स म्हणतो, जे की ज्याची लाईफ स्पॅन जी आहे ती खूप कमी आहे. ठीक आहे.